एक प्रश्न आला आहे की आय एम हॅव्हिंग नाईट इटिंग सिंड्रोम, हाऊ टू ओव्हरकम. आता ह्याचा अर्थ म्हणजे की काही पेशंट्समध्ये देखील दिसलं जातं की जे ओबेस पेशंट्स असतात, आपण वेट लॉस जर्नी जेव्हा स्टार्ट करतो तर रात्रीचं जेवण खूप इम्पॉर्टंट असतं, त्याची वेळ देखील आणि त्याची क्वांटिटी देखील. तर खूप लोकांना रात्रीची भूक ही आवरत नाही किंवा त्यांना खूप जास्त भूक लागते आणि जी काही क्वांटिटी दिलेली असते ती सुद्धा त्यांना पुरत नाही आणि खूप जास्त भूक लागते. त्याला ते नाईट इटिंग सिंड्रोम म्हणतात. तर ह्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे तुम्ही रात्रीचं जेवण थोडंसं अर्ली केलं पाहिजे, साधारण एक 7 ते 8च्या दरम्यान. आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्रोटीन्स ॲड करा. जेव्हा तुम्ही तुमच्या आहारामध्ये प्रोटीन्स ॲड करतात तर हे जे सारखी भूक लागणं जो प्रकार आहे तो नक्कीच कमी व्हायला तुम्हाला मदत होईल. कारण आपल्या इंडियन डाएटमध्ये प्रोटीन्स खूप कमी असतात आणि सिंपल कार्बोहायड्रेट्स खाल्ल्यामुळे लगेचच ते पचतं आणि लगेच भूक लागते. त्यामुळे प्रोटीन्स ॲड करत चला. तसं डाळी, उसळी आहे, चिकन, फिश अशा गोष्टी तुम्ही तुमच्या डिनरमध्ये ॲड करा. त्यामुळे रात्री भूक थोडीशी कमी होण्यास मदत होईल.